मित्रांनो नमस्कार। माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही आहेत जिल्हा परिषद शाळा आणि यातून हजारो विद्यार्थी घडलेले आहेत। कोणी शिक्षक, कोणी पोलीस, कोणी अधिकारी, कोणी IAS, कोणी कलेक्टर, असे खूप काही घडलेले आहेत। पण का घडलेले आहेत? काही वर्ष अगोदर सर्वांना एकसारखं शिक्षण होतं। मी, तुम्ही, आपले आईबाप हे सर्व फक्त जिल्हा परिषद शाळेतूनच गेलेले आहेत आणि घडलेले आहेत। पण आता तसं राहिलेलं नाहीत। आता सर्वांसाठी वेगवेगळी शाळा आहेत। ज्यांच्याजवळ जास्त पैसे त्यांच्यासाठी वेगळी शाळा म्हणजे उच्च दर्जाची शाळा, ज्यांच्याजवळ मीडियम पैसे त्यांच्यासाठी मीडियम शाळा, आणि ज्यांच्याजवळ पैसे नाहीत, ज्यांच्याजवळ कमी पैसे आहेत, जे गरीब आहेत त्यांच्यासाठी राहिलेली आता जिल्हा परिषद शाळा। 8-10 वर्षानंतर गोरगरिबांना नोकरीच भेटणार नाहीत। का भेटणार नाहीत? कारण अगोदर शिक्षण सर्वांसाठी एकसारखा होतं म्हणून सर्वांना नोकरी भेटली, गोरगरिबांना नोकरी भेटली, सर्वांना चांगलं जॉब भेटले। पण आता तसं राहिलेलं नाहीत। आता श्रीमंताचे पोरं चांगल्या शाळेत शिकते, त्यांना चांगले शिक्षण भेटते म्हणून नोकरीवर कोण लागणार? तेच लागणार। गोरगरिबांचे पोरं लागणार नाहीत, कारण गोरगरिबांकडे लक्षच नाहीत। ना शाळेंचा लक्ष, ना सरकारचा लक्ष, ना कोणाचा लक्ष। शाळेत जाते फक्त खिचडी भेटते, खिचडी पण पौष्टिक नाहीत, फक्त तांदूळ भेटतोय आणि त्या तांदूळावर गोरगरिबांचे पोरं शिकतात, पण उत्तम शिक्षण भेटत नाही त्यांना। उत्तम शिक्षण भेटत नाहीत। का भेटत नाहीत? की शाळा जिल्हा परिषद आहेत, कोणाचंही लक्ष नाही जिल्हा परिषद शाळेत। आणि तिकडे चांगल्या चांगल्या लेटेस्ट, चांगल्या चांगल्या बुक्स कितीही पैसे देऊ शकतात। हो, आता एक व्हिडिओ बघितलाय मी की त्यात एक पालक म्हणत होता की एवढे महाग बुक आहेस म्हणून, 50 रुपयाचा बुक्स 500 रुपयाला देते म्हणून, खाजगी शाळा देते म्हणून, म्हणजे 5-6 बुक्सच 4-5 हजाराचे झाले। होऊ शकते आणि तुम्ही देऊ पण शकता, आणि त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्हाला शिक्षणसुद्धा भेटू शकते। ते जरी 10 पट पैसे लावत असेल, तुमची लायकी आहे, तुम्ही देऊ शकता। चांगले चांगले जे नोकरीवर आहेत, चांगले चांगले अधिकारी आहेत, जे बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या पोरांना तुम्ही देऊ शकतात। पण गोरगरिबांना काय भेटणार? ह्या जिल्हा परिषद शाळेचे पुस्तक मराठी माध्यम, तुम्ही तुमच्या मुलांना इंग्रजी माध्यम शिकवता। ज्यांच्याजवळ पैसे आहेत ते इंग्रजी माध्यमात शिकवणार, पण गोरगरिबांचे पोरं फक्त मराठी माध्यमात शिकणार, आणि ते सुद्धा त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार नाहीत। जर असंच चालत राहिला ना मित्रांनो, या 8-10 वर्षात कोणालाच नोकरी भेटणार नाही जे जिल्हा परिषद शाळेत शिकते ते। का भेटणार नाहीत? कारण त्यांच्याजवळ शिक्षणाचा दर्जा नाहीत, चांगलं शिक्षण नाहीत। आणि इकडे इंग्लिश मीडियम असतात, चांगले चांगले शिक्षण असतात। रोज त्यांच्यासाठी वेगवेगळे बुक्स, वेगवेगळे प्रॅक्टिस, वेगवेगळे चांगले चांगले शिक्षक, कारण त्यांना धंदा चालवायचा असतो, उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करते ते खाजगीवाले। तर आता जे सध्या व्हॉट्सअप, यूट्यूबवर व्हायरल होत आहेत की सर्वांना एकच शिक्षण भेटलं पाहिजे। हो, भेटलंच पाहिजे, कारण नाही भेटलं ना सर्वांना एकसारखं शिक्षण तर गोरगरिबांचे पोरं गरीबच राहणार, त्यांना कामच करावं लागणार, आणि श्रीमंताच्या पोरांना चांगले चांगले जॉब्स भेटणार, चांगले चांगले बिझनेस करणार, त्यांना माइंड तेवढे चालणार। का? त्यांना खाजगी शिक्षण भेटतंय, खाजगी शिक्षण। मग गोरगरिबांच्या पोरांना फक्त जिल्हा परिषद। माझी सरकारला विनंती आहे, यातून काय तोडगा काढायचं ते काढा। सर्वांना एकसारखं शिक्षण भेटलं पाहिजे, तरच गोरगरिबांना न्याय भेटणार। जर शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा असं भेदभाव होत असेल तर गोरगरिबांच्या पोरांना न्याय भेटणार नाहीत। गोरगरिबांना तर भेटणार नाही हो, पण गोरगरिबांचे पोरांनी काय बिघडवले? त्यांच्या पोरांना तर योग्य शिक्षण भेटलं पाहिजे। हे सरकारच्या हातात आहेत, हे शिक्षकांच्या हातात आहेत। माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, सरकारला सुद्धा, शिक्षकाला विनंती आहेत की जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने कृपया करून आपल्या मुलांसारखे त्यांना शिक्षण द्यावे। आणि सरकारला विनंती आहेत की एकतर सर्वांना सारखं शिक्षण करा, जे श्रीमंताच्या पोरांना शिक्षण भेटते ते गोरगरिबांच्या पोरांना भेटलं पाहिजे। फक्त सरकारी शाळा सुरू करा, कारण खाजगी जर असं चालू राहिले तर एकापेक्षा एक अशी शाळा सुरूच राहणार, मग गोरगरिबांच्या पोरांना पर्याय नाहीत। म्हणून सरकारने सर्वांसाठी एकच शाळा केली पाहिजे, एकसारखं शिक्षण केलं पाहिजे। नाही तर आपलं शिक्षण सुधारलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळेचं उत्तम शिक्षण केलं पाहिजे, जे की प्रायव्हेट शाळा करणार नाहीत, जेणेकरून जे श्रीमंताचे पोरंसुद्धा जिल्हा परिषद शाळा टाकणार। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे की
जिल्हा परिषद शाळेत उत्तम शिक्षण दिलं पाहिजे, उत्तम शिक्षक नेमलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तरच देश टिकेल आणि देश घडेल. धन्यवाद.